चल नमस्कार, फूड जल्लोषमध्ये आपले स्वागत आहे। थंडीचे दिवस सुरू होत आहे। थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम खाण्याची मजा एक औरच असते। झटपट व गरम गरम पौष्टिक पदार्थ करणार आहोत। घरातील सर्व सदस्यांसाठी, खास करून बाळंतीणबाईसाठी गुणकारी आहे। चला आज बनवूया बाजरीच्या पिठाचा घाटा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 4 चमचे बाजरीचे पीठ, 2 चमचे तूप, फोडणीसाठी जिरे, चवीपुरता मीठ आणि 50 ग्रॅम गूळ। कढई गरम करून घेतली, त्यात तूप घातले। बाजरीचे पीठ चांगले खरपूस भाजून घेत आहोत। असं खरपूस लाल रंग येऊस्तर भाजून घ्यावे व ते थंड्या पाण्यात कालवून मग फोडणीमध्ये घालावे। थंड्या पाण्यात ते पीठ चांगले कालवून घ्यावे, कारण त्याच्या गरम पाण्यात घातल्यास त्याच्या गिठोळ्या बनवू शकतात। घालतोय आम्ही फोडणी घालतोय, त्याच्यात जिरे, चवीपुरता मीठ, पाणी घालायचे। पाण्याला छान उकळ येऊ द्यायची। पाण्याला उकळ आल्यानंतर गूळ घालायचा। पाण्यात विरघळल्यानंतर कालवलेले बाजरीचे पीठ त्यात आपण घालायचे आहे। बाळंतीणबाईसाठी जर द्यायचे असलेस तर त्याच्यात आपण दूध घालू शकतो। घरातल्या सदस्यांना द्यायचे असल्यास ते आपण तसं घेऊ शकतो। येऊ द्या व त्यानुसार तो जसा आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तसा करायचा व आपण वाटीमध्ये घेऊन पिऊ शकतो। तयार आहे बघा बाजरीच्या पिठाचा गरम गरम घाटा। तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।